500 1000 500 1000 हा 500 साहेब आले काय ना गाडी कोणाची बँकेचे साहेब आले काय ना त्यांच्यासारखंच वाटतंय कोणतरी हो साहेबाची हो नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार हो तुमचीच वाट बराच वेळ झाला ए सागर खुर्ची आण रे. बराच वेळ झाला मी म्हणलं साहेब आले येते का नाही. आजची तारीख होती म्हणून मग सगळंच घेऊन निघालो सोबत सगळं. सकाळपासून मी तुमची नाही, वाट नाही, काय बघतो अडचण नाही. नाही काळजी करायचं काय त्याची गरज नाही. नाही नाही आता 3 महिने झाले उत्सुकता लागली खूप नाही नाही आता म्हणलं आज नियमा- साहेब येणार रे नियमाप्रमाणे आमच्या पण लक्षात असतं आज सगळं तारीख कोणा 3 महिने झाले मंडळी कोणा पण 6 महिने झाले. मंडळी पण विचारत होते आज साहेब येणार आहे का नाही 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 येणार म्हणजे 100% येणार साहेबाचं कसं वादच असतो 100%. हा? चालन चालन काय आता पुढं पण जायचं हो. आज हाच पट्टा आहे आमच्या इकडे पुढे गळली मांडवे फतेहाबाद ठीक आहे, काय कुरमपूर अडचण नाही. श्रीरामपूरला पण जायचं श्रीरामपूर जरा साहेब तुम्हाला काय सांगू आज इतका आनंद झाला ना तुम्हाला बघितल्यानंतर हे आपलं कामात तसं आहे ना घेणं बँक म्हणजे लोकांचे एक विश्वास पटला आणि आम्ही तसं काम पण करतोय मागच्या 1-1.5 वर्ष झाले. ठीक आहे हो आभारी बरं का सर आणि बसा 2 मिनिटं बसा ना थोडं बोलायचं पण आहे काय आता घेणं बँक तुम्हाला माहिती नाही हाय मोजून घ्या नाही 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 मोजून घ्या मोजायची काय गरज मोजून नाही घ्या. तुमच्या विश्वासी नाही, तेवढं तरी पण कसं आहे पैशाचा विषय मोजून घ्यायचा कधी पण. काय नाही तुम्ही म्हणजे तुम्ही आले ना काळजी करायचं आपली घेणं बँकचा माणूस आहे ना तुम्ही म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरज नाही घेणं बँक म्हणजे विश्वास बँक आहे बरं ते जाऊ द्या. आता घेणं बँकने ना अजून एक नवीन योजना आणलेली एकदम भारी स्कीम आणलेली काय ते आम्हाला त्याचा फायदा होऊ द्या ना मग काहीतरी मुहूर्त तुमच्यापासून आहे पहिले तुम्हाला सांगतोय ठीक आहे काय करायचं इथून पुढे तुम्ही ना आता माणसं जोडायचं काम करायचं जोडून माणसं नक्की जोडणार बाकीच्या कंपन्या ना 5% देत्या 4% देत्या आपली घेणा बँक डायरेक्ट 15% देते अरे वा. डायरेक्ट 15% फायदाच आहे ना मग. म्हणजे समजा एखाद्या माणसाने समजा 10,000 भरले तर 10,000 भरले तर डायरेक्ट 15% तुम्हाला म्हणजे 1500 रुपये 10,000 माग हा म्हणजे 10,000 मग 1500 तुम्हाला म्हणजे 1 लाखा माग 15,000 हा आणि तुमची जशी चाईन मोठी मोठी होईल ना त्यात तुम्हाला ते वेगवेगळ्या आपल्या स्टेप आहे त्यामधून बोनस पण भेटतो त्यामधून बोनस पण भेटतो तुम्ही समजा 50 लोक जोडले 100 लोक तर बोनस पण तुम्हाला जादा भेटतो तर तुम्ही ठरवा तुम्हाला 50 जोडायचे की 500 जोडायचे की 1000 जोडायचे हा नाही नाही जोडणार ना तुम्ही ठरवा तुम्हाला योजना चांगली संधी पण चांगली आहे संधीचा एकदम जादा पुरेपूर फायदा घ्या हा आणि गावकरी असं तुम्ही जवळचे मित्रमंडळ त्यांचा फायदा करून द्या करणार हा तुम्हाला माहिती 1.5 वर्षापासून आपण करतोय आपला कधी हप्ता चुकला का तुम्हाला द्यायचा कधी नाही नाही हा मग त्या ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अजून काय विश्वास पाहिजे ना साहेब? जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्याचा फायदा पण ज्यादा लोकांना होऊ द्या आणि तुम्ही पण सगळ्यात फायदा ज्यादा घ्या नाही नाही घेणार ना हा घ्या घ्या नक्की घ्या नाही मला साहेब, द्या मी तुम्हाला काय आता पुढे करतो, उशीर आता आहे. आहे ना माझे गावकरी मित्र आहे ना गावातले बरेच मित्र आहे बरेच मित्रमंडळी पाहुणे रावळे सगळे काय असेल त्या सगळ्यांना सांगा नाही नाही मी आता सगळ्यांना पर्सनल गाठ घेऊन त्यांना सगळी आपली स्कीम सांगणार समजून हो आणि सगळ्यांना सांगा साहेब मग मी काय करतो तुम्हाला मी सगळ्या मित्रांची गाठ भेट घेतो आणि घ्या. तुम्हाला कॉल करतो येस मग येस तुम्ही येतो ना परत एकदा हो चालेल उद्या तुम्ही 10-15 लोक जर जोडले हो. तुम्ही फक्त ठरवा मी एक सगळी माहिती सांगू येऊन चालेल तशी तुम्हाला माहिती सांगली लोक जोडा तुम्ही वेगवेगळे स्टेप तुम्ही पार करा बोनस पण आणि हे कमिशन पण चालेल चालेल ओके नुसती माझ्या फक्त हा? येऊ या का मग सर. पुढं पण जायचंय मला हो, चला येतो चालेल, या. हा फोन करतो सर चालेल चालेल ठीक आहे काय भानगडी ते सिक्रेट आहे थोडं आमचं सिक्रेट आहे ते हा विषय असा आहे तो मी 3 महिन्यापूर्वी ना त्या साहेबांक आहे ना 50,000 रुपये गुंतवले होते 50,000 रुपये हा तिने आता मला 3 महिन्यात 1 लाख रुपये दिले डबल हा ते अरे बापरे चांगली स्कीम आहे हा. हो कामच करायची गरज नाही ना आता 2 दिवसांनी साहेब आले का हेच 1 लाख त्यानं का दिले का 3 महिन्यात 2 लाख अरे बाप परत 3 महिन्याने हे 2 लाख दिले का 4 लाख अरे बाप अशी स्कीम आहे असेच मोठे झाले काय ना तुम्ही मग आता मग आता काहीतरी डोकं चालावंच लागतं ना आम्हाला पण काहीतरी सांगायचं अशा गोष्टी आम्ही पण गुती जाऊ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची तयारी ठेवा ना मग चालन चालन आम्ही तुम्ही तयारी ठेवा तुम्हाला पण लखपती तुम्ही 3 महिन्यात लखपती पुढच्या 3 महिन्यात जास्त डबल बर बर चालन चालन आम्ही काहीतरी घेतो फायदा त्याचा चालेल चालेल चला येतो मग
आलो असतो आम्ही. अरे मी येतो ना घरी. तुम्ही कशाला येते? नाही नाही त्याचं काय टेन्शन घेऊ नका. पैसे वगैरे भेटले काय खर्च पण होऊन द्या थोडाफार. काय आहे, आता मला थोडं महत्वाचं काम आहे. मी काय करतो आला असतो मी. नाही, तुम्ही ऐका थोडं. पाठ झाला असतं घरी काय करतो, सकाळी तुमची गाडी घेतो आणि तुम्हाला सिमबद्दल माहिती देतो, कारण की तुमचा फायदा होईल आणि सगळ्यांचा आपल्याला अख्ख्या गावाचा फायदा करायचा आहे. होय ना? हा तुम्ही आता या. मी येतो आता. नाही नाही या या तुम्ही आता आहे ना. मी येतो. बरं जाऊन सर. हॅलो. हो डॉक्टर, ते विसरलोच होतो मी औषधं आणायचे. बरं बरं, हे काय लगेच जातो कोलारला, घेऊन येतो औषधं. हे कपडे बदलतो फक्त आणि लगेच येतो 1-5 मिनिटात घेऊन. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. अरे आता पैसे घरी इथं ठेवून उपयोग नाही. पैशाला चांगली पिशवी घेऊ, कारण घरी कुणी नाही आहे. चला आता हे पैशाचं काम आहे. पिशवी थोडी फाटेल वाटती. थांबा, आता पैशाचं काम आहे. पिशवी बदलू, हां याच्यात घालू. चला आता आहे ना, डॉक्टरचा फोन आला आहे. औषधं घेऊन येतो टपकन. अय कुठं आहे रे? पाणी घेऊन ये. आली का लवकर? बस इथं तुला एक आज आनंदाची बातमी सांगायची. अरे आपण ते 50,000 रुपये नव्हते का दिले त्या साहेबांना, ते आज 3 महिने पूर्ण झाले. साहेब पैसे घेऊन आले. ते 50चे 1 लाख रुपये घेऊन आले. हे बघ हे बाई, 50चे 1 लाख रुपये धर, ठेवून दे. आता आपण परत अजून ते साहेब म्हणे का अजून तुम्ही लोक बघा, त्या लोकांमागं आपल्याला 15% कमिशन भेटणार आहे. तर तू तुझ्या वतीनं काही बाया असल्या ना त्यांना तयार कर. मी माझ्या वतीनं जेवढे होती ना तेवढे तयार करतो. म्हणजे मग आपल्याला डबल प्रॉफिट होईल. म्हणजे आपण लवकरात लवकर मोठं होऊ. हां, आणि बाकी काम आवरले का? हो बरं बरं. नमस्कार. नमस्कार. डेपुटी. ना या ना या ना. काय चाललं? काय नाही, बसलो होतो आता, थोडं काम आवरले, हा का? बसलो. काय म्हणता नाना मग? काय आलो होतो तुमच्याकडंच, थोडं काम होते, मदत होती, थोडी मदत लागत होती 5,000ची. हो नाना, आता काय सांगावा, इतकी बेकार परिस्थिती चालू आहे सध्याला ना. हा का? पैसेच पाहायला भेटाना सध्याला इतके. मला वाटलं तुमच्याकडे होईन बरं का काम, मला असं नाही नाही, मदत केली असती बरं का नाना. तुम्हाला माहिती ना, मी कधी नाही म्हणत नाही, पण परिस्थिती अशी झाली ना आता सध्याला ना, इतकी बेकार परिस्थिती चालू आहे ना, तुम्हाला काय सांगावं. पार आमच्या घरात आहे ना, किराणा आणायला पैसे नाही राहिले सध्याला, इतकी बेकार परिस्थिती चालू आहे. हा ना, तीच सगळीकडे. आता तुम्ही पावा, आता कोणाकडे तरी पावाच लागेल. आता मला तर ना काय करावं असं झालंय. ऐ बरं नानाला चहा टाक बरं 1 कप. पाहिलं नाना, काय सांगावं, इतकी बेकार परिस्थिती ना. चालूच राहतं आता ते, काय आता करणार. अहो नाना, काय सांगावं, अक्षरशः ना 2 दिवसापासून आम्ही रातचा भात सकाळी परतून खातो. लय बेकार परिस्थिती नाना. खरंच तुम्हाला पैसे दिले असते गंज असं वाटतं का नानाला मोकळ्या हाती जाऊन नाही द्यावा. पण आता काय करणार नाना, लय बेकार परिस्थिती. बरं आता जाऊ द्या नाना, चहा नाही पण ऐ पाणी आण रे. काय राव, लवकर. काय ते नाना, तिला आहे ना, ते लाडक्या बहिणीचे पैसे आले होते ना, ते तिचे होते ना ते. हा का? चाल येतो मग. काय नाही, का हो नाना, हो बसा ना. काय? पाणी आणून राहिले ना. जाऊ दे, पाणी पेलत होतं आता. हो नाना. 2 वर्ष झाले ते काय नाही नाही, लाडक्या अहो, ते बहिणीचे. तिचे ना लाडक्या बहिणीचे पैसे आले होते. ओ नाना, नाही नाही, जाऊ दे जाऊ दे. अहो पाणी तर घेऊन जा. अहो घेतलं होतं. ऑर्डर वगैरे काय झाले? हो ना, टेन्शन मध्ये दिसतोय. काय करतो बाबा, खऱ्याच्या दुनिया नाही राहिली भाऊ. काय झालं? अरे त्या डेपुटीकडे गेलो मी. हा मग तिथे गेलो, मला म्हणलं चला आता त्याच्याकडे तरी काम होईन आपलं पैशाचं. पैशासाठी गेलो का? हा, 5,000 लागत होते दवाखान्यासाठी. मला चला देईन तो. तर तो म्हणे पैसे कायचे म्हणे नाना माझ्याकडे, कायचे पुढे येणार पैसे, आज तसं म्हणायला लागला. आणि म्हणलं मग मी आता थोडी दायवाय केली, पण ते काय नाहीच. आता नाही कुठं औषध राहतं का? बरोबर. मग आता ते मी तेवढ्यात ते म्हणे मग चहा पिऊन जाय म्हणे. म्हणून तिने त्याच्या बायकोला म्हणे ए चहा कर उठ. हा हा. तर चहा करायला ते उठली ना, एवढा बंडल पालटा तिच्या अरे बा. पदरातून. मी ते पाहिला, पण मी म्हणलोच नाही त्याला मला दे का काय, मी त्याला म्हणलोच नाही. आणि त्या पैसे एवढे कुठून आले तेच काही कळलं नाही. अरे नाना, काय आलं काल, ते एक साहेब आला होता कोणतरी आपल्या गावात. हा, ते ना कोणती घेणा बँक कोणतरी होती असं म्हणत होता. आणि त्यांनी काहीतरी पैसे गुंतवले होते, त्याचे डबल झाले. किती याच्यात?
किती महिन्यात? 3 महिन्यामध्ये डबल पैसे झाले. अरे बापरे. आणि त्याचा बंडल असेल तो. ते लाख रुपयाचं काय भेटले त्याला हा मग तो घेऊन गेलता का मग? ते एवढे पैसे असून तुला मदत नाही केली. आता त्याने काय, आता त्याचा काय विचार असा काय माहिती, आता तिने का दिले नाही मला तेच काही कळलं नाही. ते ना त्याला विचारावं लागत, आपल्याला पण त्याच्यात पैसे गुंतावं लागत थोडेफार. त्यांचं चाललं साहेबांचं त्यांचं घ्या काय बुवा, आता मला नेमकं अचानक पैसे नाही रे, नाही तर मग मी पण हे केलं असतं असंच का, पण मला पाहावं लागेल ना मग आधी हे मग लगेच कसं काय त्याच्यावर विश्वास पाहतो ठेवायचा? मी त्याला विचारून पाहतो एकदा. हा ना. कोणती काय बँक आहे त्या साहेबाला एकदा पाहतो कोण नाही. तुम्ही ना काय करा, काहीतरी उलटे पालटे व्यवहार करा आणि थोडेफार गुंतवा त्याच्यामध्ये. अरे बाबा इथं 200 पाहायला नाही, 200 रुपये नाही पाहायला, आणि तू डायरेक्ट आता 4-5 हजार असते तर मी काय गुंतवले नसते का बरं. पण मी आता माझ्याकडे 5 पैसे नाही ना, आणि मला मी तर लगेच तर काय, आता तुला माहिती पैशाचा नाही तो एवढा तुटवडा पडलेला आहे. पाहता येईन जरा, मग आता तुमच्या जेव्हा येतील मग जर थोडा बजेट होईल तेव्हा पाहिन. काय प्रयत्न करून चालेल. काहीतरी हा, चालेल. चाले तर झाले असं. चालेल येऊ का? बरं, थोडं गडबड आहे चालेल, माझ्या. चालेल. हा सागर, काय म्हणतो? आपल्याला एक ऑर्डर आहे तेवढे मग काम आपलं करून घेऊ. बरं चल. जाऊ काय? काय ग पुनम तापवत केली काय ग? हा केली ना. केली ना? हा येणी ते एक स्कीम मध्ये ना 50,000 रुपये गुंतवले, त्याचे डबल केली येणी. असं ना? मग केली पोत मला. कसली किम ग पुनम? ते 3 महिन्यात पैसे डबल झाले. मग सांगा घरी त्यांना. हा सांगा ना मग घरी नाना. हा चांगली स्कीम आहे, बघा तेवढं. बरं चालेल, नाना सांग. धनगराची बानू. अरे काय चाललं अक्षय? धनगरा बोला ना. काय चाललं, काय करू राहिला? ना काय झाडून घेतो करतो? ना. छे झाडून घेतो ना. चालू शेळ्यांचं बरं आहे बोतो. आपलं जायचं आता शाळा चारायला जायचं, हा का? सोडायच्या चरायला. पण मग काय म्हणत्या, कितीचे असते बरं एवढं तो बजेट? ते कितीचं असेल तुझं? काय बजेट तुम्हाला काय करतं का घ्यायच्या काय? नाही रे घ्यायचं नाही, म्हणजे हा, तुला म्हणजे गावाला काय? सांगायचं मग? केवढं असं बरं आहे सगळ्या अंदाज? किती नाही मला तर 6-7 हजार रुपये कडे जातं. अरे बापरे. मिनिमम 5 जरी धरलं 10 कडे 5-10 50,000 रुपये होतात. 50 का? 10 कार्डाची हलक्या किती नाही मला तरी. अरे पण तरी आदाबच येणार रे. हा, मग 20 शेळी आपली किती नाही मला अख्ख्या मिळते किती नाही मला ना. मग आता ते लोक परत कसं आहे, कोणा महिन्याला सोडल्या 20-25 म्हणजे कोणाच्या घासात जाणार, कोणाच्या वावराच्या बांधावर जाणार. कोणी शिव्या देत, कोणी बोलत, हा? कोणी काटा आदाबच आहे ना. मग करावंच लागत शेवटी. मला मस्त तुझ्याकडे एवढा शेवटी पैसा काही आहे. केलं तर ना, तुझ्याकडं पोटा पाण्यात विषय. तुझ्याकडे एवढा मस्त पैसा आहे. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला बी. किती नाही म्हणलं ना, आपले 1-1.5 लाख रुपये कुठंच नाही गेली. लाख रुपये तर मिनिमम भेटत आहेत 6 महिन्याला. 6 महिन्याला का? हा आणि जर तुला 3 महिन्यात जर दुप्पट होत असेल तर हा, आज कोणती कंपनी द्यायची आपल्याला द्यायला बसली. तुला काय करायचं? तुझे तो झालं आता जसं का 50 जर असेल तर 1 लाख 3 महिन्यात 1 लाख, आणि 1 लाख जर असेल ना तर ते लगेच 2 लाख होणार 3 महिन्यातच. असं तर स्कीम आलेली. मग पाय तू अच्छा. ते बकरू आहे ना. हा ना. मग पाय ते खरं सांगतो तुला, ते मी ऐकलंय ते साहेब याते तिथं काल कपाराव आले, असं एवढं बंडल दिलं होतं त्यांनी मला, सागरने सांगितलं. आणि मी ज्यावेळेस घरी गेलो ना तर तेव्हा मला त्या डेप्युटीच्या घरी पैशाचा बंडल दिसला. तर त्यासाठी तुला पाय एवढं हे करायचं असलं ना, तुला दुप्पट करायचे असले 3 महिन्यात तर तू घे त्याच्यात, आमच्या ह्याच्यात सहभाग होय. नको भाऊ, बरं आपलं हेच बरं आहे. नको काय होतं, तुला वाटलंच ना तू डेप्युटीला परत एकदा ना भेट, तू ते बरोबर सांगतील तुला. पण आडणे माणूस काय आपल्याला शिकलं नाही सवर नाही, एवढा पैसा तुला दुप्पट आले म्हणजे काय हरकत आहे? पैसे दुप्पट पाहिजे ना. याची जोखमदारी कोण घेणार पैशाची? डेप्युटी ना, डेप्युटी आहे, मी आहे. नको कारण काय बरं आहे आपलं हेच बरं दिसतं मला. काय होतं पाय भाऊ, मग तू नुसतं मग आता शाळेत वेळेत बस, तुला जर डबल नसले करायचे तर मी आता हे काय येडे काय? पण मग कसं माहिती का नाना, गमत अशी शाळा विचार केला पाहिजे. कारण की ना कोणी पण काय करतं आता, कारण की मला घरातल्यांना विचारावं लागेल या गोष्टी विचार केला पाहिजे. नुसतं मग सगळं द्यायचं घ्यायचं नाही. मग पाय मग तू चांगला विचार कर, तुला दुप्पट पाहिजे असेल तर. आता ना अजून महिनाभर मग विकायला बकर, मग त्यावेळेस समजा मी तुझी गाठ घेतो परत. बर चालेल मग येऊ का? आपल्या गावात कोण कोण आहे अजून? अरे डेप्युटीला तू भेट, फक्त सगळे पोर आहे बरेचसे आपले जो त्याच्यात हे झालेले पैसे गुतू राहिलेले लोक, आपणच मागं राहिलोय.
हा का हा बरोबर पाहतो. नाही ते विचार याच्यात- आणि याच्यात काय दिसतं 3 महिन्यात जर दुप्पट होत असले तर काय हरकत तुला. बरं बरं येऊ चालेल का? चालेल चालेल पाहतो मी करतो. हॅलो. अरे काय झालं मग तुझं ते? अरे ऐक ना, अरे 20-25 जण जोडलेले त्या स्कीममध्ये. आणि अरे तुला सांगतो त्यांचे नावं. अरे सागर आहे, परत किरण आहे, सचिन आहे, हां निलेश बनसोडे. आता तो पाय हो अक्षय- नाना. हा तेव्हा ते अक्षय पण आला. बस फोन काय रे हे फोन चालू आहे ना तेच ना. मग तुला सांगत होतो तू ऐका ना. हा ठेवतो थांब नंतर बोलतो तुझ्या संग. पण तू पण राय बरं का, डेप्युटीची गाठ घे. हा बरं चालेल. चालेल काही स्कीम आहे परत. तीच ना तुला सांगत होती, तू ऐक ना. ते आहे ना तुला म्हणलं होतं तुला आधा भाग काढून टाक आणि तू काहीतरी कर. तुला माग खोटं वाटतं ना तर डेप्युटीची सुद्धा गाठ घेऊ आपण लगेच. मी त्या गोष्टी विचार केला तुम्ही गेल्यानंतर म्हणलं पाहू काही नसतं आत बुना काय नाही. हा वर्षभर पाणी पाऊस असलं तरी हिंडायचं, पाणी असलं तरी असून हिंडावं लागत त्यांच्या मागं हा. काट्या कुट्यातून. मग म्हणून म्हणलं चला जर होते एकाच 2 तर मग काय ते काय तुम्ही म्हणे लाख गुतवायचे 2 लाख. काय असं ना तू काहीच ठेवू नको आता तुला सांगतो. आता हे काय 2-2.5 लाखाचे धनी फक्त सगळे 2-2.5 लाख करून घरात काय बघ 5-50 हजार म्हणजे 3-1 लाख रुपये होतील. 20-25 जण झाले. पण माझा जर 3 महिन्यात जर 6 लाख होतात मला काहीच अडचण नाही. काय हरकत नाही. चल मग तुला सांगतो. चल तर लगेच तिची गाडी घेऊन लगेच ताबडतोब पण आवरून याचं घे. कसं हो काही पुरावा बिरावा काही असं अरे बाबा तुला काय करायचं तुला सारी माहिती तो डेप्युटी देईन. आता काय सगळे जोडले एवढेच लोकांनी राहिले तूच माग थोडे राहिले. ना थिडके नाना ना फाशी घ्यायची काही नाही, काही नाही, काही नाही. पंचायत तशी. स्वतः आणून देऊ राहिला साहेब स्वतः. हा तू चल लगेच डेप्युटीची गाडी घेऊ आपण. बरोबर मग मला चल हा चल तुला काय करायचं आपण लगेच डेप्युटीची गाडी घेऊन लगेच तुला उद्याच बाजार करून उद्या हा. हॅलो. हा कोण रवी आहे का? थोडं जायचंय. अरे रवी मी तुला त्या दिवशी बोललो नाही का ते स्कीमबद्दल 3 महिन्यामध्ये डबल पैशाचं. अरे बाबा गुतव पैसे माझे काही नव्हतं तरी मी बायकोचे डाग गुतून पैसे गुतवले 50,000 रुपयाचे. मला 1 लाख रुपये झाले 3 महिन्यामध्ये. माहिती का तुला काही गोष्टी? तुला नाही म्हणलं मी. बरं चालेल. राम राम. या ना बसा बस फोन चालू आहे वाटतं. बरं चालेल. बोलतो मी तुझ्या सोबत आहे ना नंतर बोलतो. हे नाना ते आले होते. चालेल. मोठं काम आहे. काल डेप्युटीकडे गेलो तर डेप्युटीनं पाहिले तरी मला गरज केली नाही. हो नाना काही गैरसमज करून घेऊ नका. विषय असा झालता मी काय केलं आता मी कोणाला सांगत नाही पण आता तुम्ही आपल्या जवळचे म्हणून तुम्ही मला सांगतो. मी काय केलं मंडळीचे डाग टाकले 50,000 रुपयाला गाण 3 महिन्यापूर्वी. ती घेणा बँक आहे ना त्या बँकेमध्ये मी 3 महिन्यापूर्वी ना 50,000 रुपये गुतवले होते त्या साहेबांक. मग आता 3 महिने झाले काल मग मला ते 50,000ची 1 लाख रुपये भेटली. हा का? हा मग मी काय केलं मग तुम्ही आले पण मग मला बायकोचे डाग सोडून देणं गरजेचं होतं ना. मग सांगा बरं तुम्हाला कसं काय देता येईल मला पैसे? हा का असं आता जाऊ दे आता. पण आता तुम्हाला मी स्कीम सांगतो. आता तुमच्याकडे घरी थोडेफार पैसे असले तर साहेबांचं बोलणं झालेलं आहे. साहेब येणार एवढ्या 2 दिवसामध्ये. तुमच्याकडे काय आसन नसन घरी पैसे गोळा करा चालेल ना. आणि स्कीम मध्ये गुतवा. माझे 50,000ची 1 लाख रुपये झाले. एका त्यासाठी आणलं तेचसाठी म्हणलं ते खरं तू सुद्धा आहे ना ती शर्ट कड काय लोकांच्या बांधाला वळीत बसतो त्याचे एकूण टाकायचे सगळे आणि बसून राहायचं. 3 महिन्याची वाट पाहिजे. 3 महिने आले लाखाचे 2 लाख 2 लाख परत 3 टाकायचे. 3 महिने थांबले 4 लाख. काय टेन्शन घेतो? तेच सांगत होतो. आता किती 25 जण झाले असतील तुमच्या. वरून तुला सांगू का त्याच्यात परत एक फायदा आहे. तू तुझ्या मागं 2 माणसं जोडे ना त्यांच्या मागं तुला 10-15% कमिशन माहिती का? डबल फायदा आहे. आपल्याला भेटले बाजाले लोकांचं काय करायचं आपल्याला? आता मला भेटले भाऊ. आता मी गुतावणार आहे. तुम्ही तुमचं पहा भाऊ. परत तुम्ही म्हणू नका बा डेप्युटी मोठा झाला आणि मग आम्ही गरीब राहिलो. परत तुम्ही म्हणजे नाही तू कर ना. मी जसं जोडू राहिलो तसं तू जोडायचा प्रयत्न कर ना. पहा भाऊ तुमची इच्छा असली तर तुम्ही गुता. आधी पैसे गुतव आणि तू पण आहे ना तुला जेवढे जेवढे लोक तेवढे जोड. आता मी पैशाची जुगाड करून राहिलो. आता माझं हे कारखान्याचं उसाचं पेमेंट झालं का 2-2.5 लाख रुपये ते आणि घरचे काही पण असे मी पण 3-4 लाख रुपये गुतावणार आहे. कवर गरीब राहायचं. लोक मोठे होऊन गेले आपण नाही मोठं व्हायचं का? बरोबर आहे ना. पहा तुम्ही ना मग तयारी करा तुमची असली आसन नसन काही कामधंदे करते वावर बिवर असलं तर इकून टाकायचं नंतर घेता येईल. हा तेच चालू काहीतरी करावंच लागेल. मी नाही का बायकोचे डाग गुतवले. वावर ऐकलं तुम्ही
वावर इकायला होतं कुठं आपल्याला? मग तुम्ही तर ऊस गेल्यावर अहो ती करायला घेतलेलं आहे खंडानी. मला वाटलं वावर सगळं टिकायचे ऊस. आणि आता करावंच लागेल काहीतरी. अरे एवढा कायला विचार करतो? काय शेळ्याकडे असं डागडूग मोडून टाकायचे 3 महिन्यामध्ये. मग तू कर ना, काय तुला बायकोला डाग करायची आखी सोनीने मडव ना. हा? घर पण ठेवतात गाण मग आहे का? मग सगळं स्कीम आहे. पहा भाऊ, मला आता 2 जणांच्या गाठी घ्यायच्या आहे. परत 2 जण मी वाट पाहू राहिली. तुम्ही विचार करा. परत माणसानं सांगितलं नाही डेपुटीनं आपल्याला, चालन येतो भाऊ मी. करू काहीतरी पाय तुला म्हणत होतं ना, करावं लागेल. मला तर वाटूच राहिले 100% हा खोऱ्याने पैसे वाढणारे हा डेपुटी. आपण लय मागं राहिलेलो आहे, आपल्याला त्याच्यात काहीतरी गुतावंच लागेल पैसे. पोरे नाही तर आपल्या दाताला तर नेतील. नाही करावंच लागेल तिथे एवढं माझ्या डोक्यात आला. त्याच्या आपण जरा ना नुसतं पाहत राहिलो ना, तर ती सगळेच्या त्याच्या संघ जेवढे हे ना 25 जण 25-30 जण ते सारे पैसा करतील आरामात. मेंढ्या ऐकून टाकतो, शेळ्या ऐकून टाकतो, कोंबड्या ऐकतो, भांगार सगळं ऐकून टाकतो. मी तुला तेच म्हणतो, 3-4 लाख रुपये करतो. आराम के साथ बसायचं ना, हे करायचं. चल पैसे आले लय भारी, नाही आले नाही येणार घरचे डोंगर नाही रे, येते पैसे येते. अरे काय पोरांनो, या इकडे. काय डेपुटी काय झालं? या बसा. तुमचीच गाठ घ्यायची होती. बरं झालं योगा तुम्ही इकडे आले. काय चाललंय बाकी? काय नाही निवांत. आता काय काम नाही, काय नाही, निवांत मध्ये मस्त. काय ते काल काय साहेब काय म्हणत ते, काय आम्हाला लिंकच लागली नाही नेमका. मग तुम्हाला त्याच्यासाठीच मी तुमची गाठ घ्यायची होती. पण बरं झालं तुम्ही इकडे आले. हा काय म्हणत ते घेना बँक काय? घेना बँक म्हणजे ती अशी आहे, ती बँकेचं सिस्टम अशी आहे, आपण त्यांच्याकडे ना आपले ते पैसे इन्व्हेस्टमेंट करायची 3 महिन्यासाठी. 3 महिन्यात आपल्याला डबल भेटतात. मी मागल्या 3 महिन्यापूर्वी साहेबांक 50,000 रुपये भरले. बर. मग काल तुमच्या समोर त्यांनी मला 1 लाख रुपये दिले. अरे बापरे. मग आता डबल पैसे? डबल 3 महिन्यात. आता काही टेन्शनच नाही, काम धंद्याला काय डोकंच लावायचं नाही, फक्त पैसे साचवायचे, साहेबाक द्यायचे. 3 महिने झाले का परत घ्यायची. त्याच्यात आता साहेबांनी परत अजून एक स्कीम सांगितली. आपण जर का आपल्या मागे अजून नवीन 2 नंबर जोडले ना, त्यांच्या मागे आपल्याला 15% कमिशन भेटणार. अरे वा भारी काम आहे रे. मग आम्हाला पण मग बघ ना. मग तुम्हाला तुम्ही म्हणतो ना, तुम्ही घरी काय असन पैसा अडका सगळा घेऊन या. 2 दिवसांनी साहेब येणार आहे, गुतवा. तुमचा फायदा होईल. चालन. तुम्ही परत 2 जण पाहिले, त्यांच्या मागे तुमचा डबल फायदा होईल. अरे हा ना तुम्ही सुद्धा आहे ना. हा हे शरड्याकडे काय वळीत बसले, इकून टाका. अहो तसे तुम्हाला शरडा कवर पण 6 महिने सांभाळायचे, त्याच्यापेक्षा 3 महिन्यात पैसे डबल ना. डबल पैसे ना. 3 महिन्यात 50चे 1 लाख, पुढल्या 3 महिन्यात लाखाचे 2 लाख. मग तवय ना तुम्ही विचार करा चांगला. येणार 2 दिवसांनी साहेब. मग माझा फायदा उरायला मला वाटतं. चला भाऊ, माझ्या गावकऱ्यांचा आपले सगळे जवळचेच माणसं आहे. मला मोठं व्हायचं, माझ्या बरोबर तुम्ही पण मोठे व्हायचं. बरोबर. चला आपण पैशाचं काहीतरी तुम्ही आता आहे ना. चालन तुम्ही ना सोय लावा पैशाची. साहेब येतीनच आता 2 दिवसात येणारच आहे साहेब. अजय ना साहेब येणार आहे आता, येतच असं जवळपास. बरोबर. म्हणजे आपण आता लगेच साहेबांच्या ताब्यात दिले म्हणजे लगेच आजपासून चालू सुरू होईल. बरोबर. मग फक्त दिवसच मोजायचे. 1 दिवस 2 दिवस 3 महिने दिवसच मोजायचे. तुमच्या भरोश्यावर दिलेले नाही त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. कारण की मला विश्वास आहे त्या साहेब. कारण की साहेबांनी मला पैसे मी 50 दिले, त्यांनी मला 1 लाख रुपये आणून दिले. मला विश्वास आहे, मला खात्री पटली म्हणून तर मी तुम्हाला हे करू राहिलो ना. तेच ना, आमचे 15,000चे 30,000 रुपये झाले. नाही त्याचं टेन्शनच घेऊ नका. तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका. ते बघा साहेब आले. नाही त्याचं टेन्शनच घ्यायचं नाही. साहेब आले आता. साहेब फक्त जास्त काही बोलू नका. हो माझा विश्वास आहे तुम्हाला. साहेबाचं मा एकदम जवळचे समज आहे, चांगलं आहे. या साहेब. नमस्कार साहेब. काय चाललंय? काय नाही हे तुमचीच वाट बघतो. हो नमस्कार.
मागच्या वेळेस तर हे होतं वाटते आपल्या मी आलतो. डेपुटीने स्कीम सांगितली यांना आम्हाला. सगळ्यांना आपली स्कीम समजून सांगितली. म्हणलं चला भाऊ आपले ग्रामीण भागातले ते थोडे 2 पैसे जास्त कमवतील, ते थोडे मोठे होतील. तेच मला तुम्हाला सकाळी फोन आला ती आता ही मोठी यादी हे पहा वाटेत जायचं आता. अरे बाप. हा ना, आता काय यादी भले अजून राहिले. आता तुम्हाला तुमच्या फोन आला, मला तुमच्याकडून जाऊन पाहा म्हणलं काय तुमचं किती कलेक्शन झालं काय झालं. यांनी थोडे थोडे माझ्या जवळ आहे ना गोळा करून दिले. बरं, आता ही यादी आहे आमची, याच्यामध्ये माझे काही 1 लाख रुपये तुमचे मागच्या वेळेस तुम्ही आता 1 लाख दिले का? 50,000 दिले त्यांना मागच्या मागले 50चे 1 झाले ना. बरोबर. यांचे 15,000 आहे, यांचे 10,000 आहे, बरोबर. यांचे 20 आहे, बरं. यांनी काहीतरी 20 किती हा, यांचे 20,000 रुपये असे जवळपास आहे ना 1 लाख रुपये गोळा झाले. हे बाई नाव यादी आहे. हा सुनील म्हणजे डेपुटी. डेपुटी डेपुटी गावात. बरं. याच्यात हे कोण आहे? सोमनाथ खेमदार कोण आहे? ये बरं. सागर वडीत के? हा, म्हणजे कसं चौकशी करून घेतो. हा. ठकाजी वडीत के? ये आणि सचिन वडीत कोण आहे शेवट? हे काय? बरं 5 जणांची नाव आहे. हो. टोटल सगळी अमाऊंट जवळजवळ 3.5 लाखापर्यंत होती. हो. कॅल्क्युलेशन 3.5 लाख रुपये. काळजी करू नका. मागच्या वेळेस तुम्ही तुमच्या गावातले डेपुटी आमचे सुनील, आम्ही त्यांना सुनील म्हणतो, तुमच्या गावातले डेपुटी त्यांना विचारून पहा. त्याच्यामुळे दिलं ना, तुमची नाव काय ओळख नाही ना. कारण त्यांची आमची ओळख झाली तिकडं एका याच्यामध्ये. तर माग त्यांना मी आलो, पहिला हप्ता त्यांना भेटला पण, आणि त्यांना डबल करून दिले फक्त 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये आपली घेण्या बँकाच अशी आहे, त्यांना आता परत त्यांना विश्वास आलेलाच आहे. 3 लाख त्यांना ते 3 लाख सॉरी किती 50-1 लाख त्यांना करून दिले 3 महिन्यामध्ये. साहेब त्यांचं म्हणणं असं होतं का नेमकी आपली बँक डबल कशी काय करते? आपण पण काय करतो, हे पैसे तुमच्याकडनं घेतो आणि आपण समोर इन्व्हेस्टमेंट करतो. समोर इन्व्हेस्ट केल्यानंतर तिकडनं पण आपल्याला ते त्यांचे आपण वेगवेगळ्या कंपन्यांना देतो, किंवा शेअर मार्केट असू द्या किंवा अजून काही गोष्टी असू द्या, आपण पैसे तिकडे गुंतवतो आणि मार्केटमध्ये गुंतवल्यानंतर आपल्याला तिकडनं पैसे जास्त रिटर्न येतात आपल्याला. ते काय फक्त डबल होते ना. हा नाही तुमच्या शंका असेल ना, तुम्ही तुमचं तिकडे काही करा, आम्हाला डबल भेटण्याची मतलब आहे. आम्हाला डबल भेटले म्हणजे तशी काय तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही बिनधास्त विचारा. माझा नंबर यांच्याकडं, मला कधी फोन केला तरी चालेल. तुम्ही तुम्हाला सगळी माहिती सांगत जाईल. काळजी करू नका तुम्ही. घेण्या बँकेत अशी आहे. आणि तुम्हाला मागच्या ऑफर सांगितलेली मोजून घ्या साहेब. नाही मोजून घ्यायचं का, तुम्ही मोजलेलं असेल त्याची काय अडचण नाही. तुम्हाला आम्हाला पण तुमच्यावर विश्वास आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की त्याच्यावर तुम्हाला ऑफर पण चालू आहे 15%ची. हे काय हे जो एवढे नंबर जोडले 5 जण तुम्ही जोडले. तुम्हाला पण सांगतो मी, त्याच्यामध्ये काय तुम्ही अजून जास्त मेंबर जर जोडले तर एका बाकीच्या संस्था असतील, बाकीचे काय असतील ते तुम्हाला 3-4% देतात. आपले घेणा बँक डायरेक्ट 15% देते. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमचे डबल होणारच. ना आता तुम्ही तुमच्या मागे जर का नवीन 2 माणसं जोडले ना, त्यांच्या मागे तुम्हाला 15% कमिशन भेटणार. तुमचे डबल होणारच. 2 जोडले तुमचे डबल होणार. पण 3 महिन्यामध्ये तुम्हाला जर एक जर माणसामागे जोडला, 2 जोडले, 3 जोडले, एका माणसामागे तुम्हाला 15% कमिशन. कामच करायचं नाही ना. बरं ऐका डेपुटी, मला थोडंसं यावेळेस तुमचं कलेक्शन जरा कमी वाटतंय. तुम्ही लोकांना सांगा ना. तुम्ही नाही सांगा ना. आपले शेतकरी वर्ग आहे, आपले सगळे लोक आहे, होतं लोकांना मोठं. नाही आता आपली योजना तुम्ही घरापर्यंत पोहोचवा, प्रत्येकाला मोठं होऊ द्या. धंदा पाणी करतील चांगलं ते पैशानी. आणि तुम्ही लक्षात ठेवा, हे जे पैसे डबल होतात आपले, त्याच्यात लोकांना खूप फायदा होणार आहे. धंदा पाणी उद्या मोठे लोक मोठे झाले, आपले गावकरी सगळे मोठे झाले पाहिजे. तुम्ही लोक पण जास्त माहिती पोहोचवा. आणि तुम्ही पण 4-5 जण आपले नवीन ऍड झाले, जास्त माहिती पोहोचवा. तुम्ही मेंबर जोडा, तुमचा त्यात फायदा आहे. आणि तुमच्या मनात शंका अजिबात ठेवू नका. आपलं कामच तसं आहे. 3 महिने डबल. मागच्या वेळेस आलो 3 महिन्यापूर्वी, यांना माहिती त्यांच्या वाटा जे डबल होते ते पैसे देऊन टाकले. आता परत तिने फोन केला की इकडं आमच्याकडं इंटरेस्टेड झाले लोक, तुम्ही या. सगळे मला येऊन जातो, कारण मला पुढं पण जायचं आता. तुम्ही विचार करायचा होता, अजून जास्त लोक जोडा, जास्तीत जास्त मुनाफा कमवा. आपण 100% अजून आम्ही गावातला प्रत्येक घरातला माणूस आपल्या घेणा बँकेला जोडणार म्हणजे जोडणार. कधी पण तयार आहे. आता मी काय करतो, हे दिले आता 3 महिने. आज तारीख तुम्हाला माहिती 4 तारीख आहे. आता 3 महिन्याने जेव्हा ती तारीख असेल त्या तारखेला मी सकाळी इथे येणार, हजर होणार. तुम्हाला फोन करून यांच्याकडे फोन करून येणार. तुम्ही यायचे 3 महिन्याने याचे डबल घ्यायचे. डबल घ्यायचे याच्यामध्ये. आता पुढचं तुम्हाला चान्स पण आहे, मेंबर जोडा, 15% घेऊन जा. चला येऊ का? अजून आता वाटायचे जादा. हे मांडव्याला लोकांचे मला 40 लाख रुपयाचं वाटप आहे. ते तर जाऊन द्या. कुरमपूरला 75 लाख. सगळ्यात मोठं कलेक्शन मला आज वाटायचंय गळलीम, 1.25 करोड रुपये. 1.25 करोड. तुम्ही कुठे लक्षात घ्या.
तुम्ही कुठे ते कुठे किती माग आहे किती अजून? मागे तुम्ही विचार करा 3.5 लाख नाही पुढच्या वेळेस मला 35 लाख 50 बघा लाख आपण करा. किती माग आहे, शेजारचे गाव किती पुढे गेले. डेपुटी 3.5 लाख दिले, 3.5 लाख नको 35 लाख गोळा करा, 70 लाख तुम्हाला भेटतील. 1 करोड तुमचं मोठं बजेट ठेवा. येऊ का? हो नक्की. हा, आता चला, पुढल्या वेळेस तुम्ही- आम्ही नक्की मोठं तुम्ही टार्गेट ठरवा. ठेवणार. हा ठरवा. चालेल, 1 मिनिट फक्त पैसे कसं पैशाचा विषय आहे. हा नाही करा नाही करा. नाही तुम्ही साहेब मोजून घ्या. हा चला येतो. हा. बघा गळीमला 1.25 कोटी रुपये भरणं द्यायचं आहे. मग आता आपण काय करतोय, आपण सुद्धा कामाला लागा, पैसे गोळा करायचे. चला चला आपण सुद्धा कामाला लागा. हा हो शाळेत द्यायची आहे तुझ्या शाळेत द्यायला आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय सांगितली? 11 द्यायचे. काय सांगितली याची बोल? सांगायला मस्त सांगितली. हिशोबाने सांग केव्हा होईन असं. हे बारके पिल्ल बिल्ल तुम्हाला काय भावान चालतील? तू तर सांग आधी, तो कळू दे मला आधी आकडा. नाही तर 2 लाख रुपये. अरे काही नको सांगू, व्यवस्थित सांग. त्या 3 आणि 4 5 अविच्या भावानी जाणारी शाळेत. बरं एक मागू का? 50,000 रुपयाला चालन देतो बघ. 50. मग काय चालेल? फायनल लाख रुपये होती 11चे 11. बरं एकच बोलतो फायनल. 70,000 होईन का? जाऊ दे 80 दे. जाय घेऊन चल जाऊ दे. बरं मला चल. पण आहे ना पैसे द्यायचे आहेत समोर. बरं ऐक ना, एक जण. उद्या घेऊन जातो. उद्या नाही ते मला पैसे द्यायचे त्याच्यामुळे. ही गाडी कोणाची? ही आपलीच आहे तुझी. एक काम कर, ह्या गाडीत भर, मग कोलारला आल्यावर मला फोन कर तिथं. या गाडीत पाठवून दे, त्याचं भाडं नाही, बिडं देऊन नाही, टाकी. तुम्ही तुमचं घेऊन जा, मला पैसे मोजून द्या आधी. इथं पैसे पैसे तर- रोकडा देणे. तुम्ही तुमच्या कधी न्या मग लगेच. इधर चल. हवे 50चा बंडल मोजून घे. आईला पहिले या परी बोला झटपट यावर झाला बा. आता आम्ही नडलेलो आहे म्हणून गंमत आहे आता. 1 2 3 पण 50 असते नाही. जर हे 50 हे 20 70 मोजून घे. तुमच्या रिस्वा शिव पाहुणे. चल सोड, चल शाळेत चल, सोडू लाग. 1 2 बकर. लय जीव लावलं भाऊ आता काय आता येणार तानच गेला. चल सोड ना, सोड चल, सोड लाग 1 2 शाळेत चल. आता करा सोडा तुम्ही काय झटपट यावर चला भाऊ. इथं सुजेल वाटत काय ते? करकट मग. हो चल. तुम्ही लगेच ड्रायव्हर आलो लगेच घेऊन जा बरं. ते आणता ड्रायव्हर. बघ मी त्याला बोलून आणू का? होय ते हा, आण. गाडी चालवायला रिवर्स करायला. हा आण बोलून चल टपकन चल. तर भरा तुम्ही, बोलून आण. वाजू द्या. आताच साहेबाचा माझा ना 1 10 मिनिटापूर्वी फोन झालाय. येऊ राहिले साहेब रस्त्याने. ते बघा नमस्कार साहेब नमस्कार मंडळी. या, नमस्कार साहेब. तुम्ही म्हणा मी काय बोललो होतो. साहेब येऊ राहिले. नाही टाइमवर येत असतो काय. साहेबांचं काम लय क्लिअर. हो क्लिअर. काय म्हणता, काय चाललंय, कसं काय चाललंय काम? आता हे आपले 3 महिने पूर्ण झाले. नाही ते मग आजचा दिवस होता याचा तुम्हाला माहिती ना, आज येत असतो. आता दुसरी वेळ आहे. नाही 11 वाजेपर्यंत यशान 11 वाजल्यापासून वाट बघतोय. नाही, काय होतं की आज जादा होती ना आज थोडी वाटायला. कामाचा लोड जास्त राहतो. आता मागले वेळेस बघितलं नाही का साहेबांनी किती पैसे वाटले? ही मागची यादी आपली. तुम्ही हे सगळे जमा केले होते ही बा, आणि ही तुमची मागची अमाऊंट आहे. ही पुढची डबल झालेली अमाऊंट 3 महिन्यामध्ये. नाव वाचून घ्या. एक काम करा, तुम्ही हे सगळे घ्या आणि यादीप्रमाणे काय असेल तुम्ही ना वाटून द्या. काय असेल ते. हे धरा. नमस्कार नमस्कार नमस्कार. या तुम्ही बसा नाना. या बसा बसा बसा. नाना. बरं तुम्हाला ऐका, म्हणलं होतं ना हे काय यावेळेस आहे ना हप्ता आला. हे पण वाटप चालू आहे. वाटप करा. बरं अजून एक सांगायचं तुम्हाला सगळ्यांना बरं का. आता हे ह्यावेळेस आहे ना, ह्यावेळेस एक नवीन अजून स्कीम आहे आपल्याकडे. स्कीम एवढे भारी ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपल्या कंपनीचं काय झालं आता मागच्या एक 2 तुम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये ना कंपनीच्या 5,000 5,500 कोटीच्या पुढे गेलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. हा आता तुमच्यासारखे लोक त्यामध्ये गुंतवणूक करताय, त्यामध्ये कंपनीला फायदा, तुमचा पण फायदा होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आता कंपनीने काय केलं, ते 3 महिन्याऐवजी ना 3 महिने, आता आपलं 3 महिने डबल होतं. आता ती योजना बंद केली. नाही तसं दुःखाची गोष्ट नाहीये, आनंदाची गोष्ट सांगतो. पुढे ऐका ना, त्याच्यापेक्षाही चांगली स्कीम आणली कंपनीने. 3 महिन्याऐवजी 1 महिन्यात डबल
अरे वा वा, मग तर भारी काम झालं. आणि जो बोनस होता ना आपला, जो कमिशन होतं जे 15% होतं, 15%वरून ते डायरेक्ट 20% केलेले आहेत. हा म्हणजे एका माणसामागे 20% कमिशन आणि एका महिन्यात पैसे डबल. अरे वा. डेपुटीचे लयच उपकार होते. तुम्ही ठरवा मागच्या तुम्हाला साहेबच कंपनीतले ना ना, हे पहा, तुम्हाला मी बोलत होतो ना. डेपुटीचे उपकार डेपुटीला फेटाफेटा घाला. राव जाऊन येतो मी आलो. या मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं होतं 50-55 आपल्याला लाख रुपये कनेक्शन झालं पाहिजे यावेळेस. साहेब एक काम करा तुम्ही. हा साहेबांना एक अर्धा तास थांबा. नाही बस इथंच मी कुठं जात नाही, काळजी करू नका. एक अर्धा तास थांबा. आम्ही ना लगेच आहे ना या लगेच या, इन्व्हेस्टमेंट करायची लगेच आमची या. इच्छा आहे. पैसे घेऊन जा, हे यादी खिशात ठेवा. चालेल हा लवकर या. लगेच आलो आम्ही. हा बराच वेळ झाला, गावकरी अजून याय ना. या ऐका ना या. आमचा काय करू नका हाय थांबतो. ये बा हा. ये या ऐका ना या. आमचा काय करू नका हाय मी हाय थांबतो. ये बा हे आमचं बंडल बर जवळपास आहे ना 1.5 लाख आमचे 1.5 लाख. बरं एक काम करा ना, मी ना नाव टिपून घेतो. हा नाव टिपून घेतो. बसा तुमचे जास्त वाटतं. बसा. नाही नानाचं पहिल्यापासून पुढे गेला पत्रावळीच पुढे गेला नानाची. बसा. किती आहे? हे 10 लाख. बर ना ना, कुठून आणले एवढे पैसे? हे आता 2 गुंठे ऐकलं आणि हो साहेब थोडेफार गायचे पैसे होते, मग असे सगळं मिळून केलं ऍडजस्ट. आता काय सांगावं नाना, मी काय केलं, ऊसाचं पेमेंट आहे ना तुमचे किती आहे? ऊसाचं पेमेंट आलं काही घर टाकलं गाण का बंगला ऐकला तो बायकोचे तुमचे घ्या. बंगला ऐकला वाटतं. महिन्यात डबल होणार आहे, मग करता येईल परत नव्हे. पण आता कसं गॅरंटी आलेली ना आपल्याला. किती आहे? आता हे साहेबांनी पैसे दिले ना पोरांनी एवढं आलं डेपुटी डायरेक्ट बंगला चिकून टाकला. आता पैसे डबल येणार आता शिवाय महिन्यात. तुमचे किती आहे डेप्युटी? माझे 6 लाख रुपये पूर्ण. बर हे माहिती घ्या आता 10. नानाची रक्कम जास्त आहे वाटते. हा जग काम करा, ते थोडं असंच ठेवा, रक्कम ज्यादा आहे. बरं 2 मिनिटं येत राहू द्या असे सगळं. हा नाव लिहून घ्या साहेब. नाव लिहून घेतो. हा घ्या पटकन. ते तुम्हाला योजना माहिती ना यावेळेस? हा समजली ना. यावेळेस काही काय आता यावेळेस उलटायची योजना चांगली आहे. आता यांना उलट 3-3 महिने होते. तुमच्या सगळ्यांचं नशीब खरंच चांगलंय. तुम्हाला सोन्याचे दिवस येणार आहे. सोन्याचे दिवस जाऊन सोन्याचे धुरत नाही का तुमच्या घरी? आता काळजीच करू नका. नाही दूर निघालच पाहिजे. दूर निघणार ना. नाही तुम्ही आता कसं गावात डेपुटीनं भारी. मी तुम्हाला बोललो होतो ना, हो डेपुटी नवीन कपडे घ्यावं लागणार आता. नवीन. मग आता तू गाडीच घ्यायची, आता गाडीतच भरायचं 4 व्हीलर मध्ये. पण मग आता याचे हप्ते कसे फेडायचे आता? पहिले जे महिनाभराने डबल आले म्हणजे हप्तेच फेडायचे. आता पैसा. तुम्ही कुणी काळजी करू नका. जोडीदाराचा फोन मी त्याला साहेबांवर ना माझा बोला त्यांना बोलवा ना. बोलवा. हॅलो आले की बोलवा. येत असेल तर बोलवा. हा चालेल साहेब आले, तुम्हाला फोन करतो 1-5 मिनिटं. ते स्कीम बद्दल सांगतो तुम्हाला. चालेल. बर हे ना येऊ राहिले. हे त्या दिवशी होते. हा त्यांचे पण देऊन टाका आलेले. येतच होता फोन काय केला मग लगेच. बस तुम्हाला नवीन योजना सगळी माहिती झालेली आहे. आणि काळजी करायचं कारण नाही. आता 1 महिना, फक्त 1 महिना वाढवायचे 30 दिवस. आता ना फक्त दिवस मोजायचे. फक्त 30 दिवसात 10 लाखाचे 20 लाख. 20 लाख. हा बाबू मी आज सगळ्या शेळ्या बिळ्या केले. मी आज सगळं काय बरं किती किती अमाऊंट आहे? आपल्या गावात लय जण सगळे पैसे. बरं ज्यादा कुतवा काहीतरी कारण आता 1 महिन्यामध्ये डबल आहे. डबल आहे. बरं ठीक आहे मी जास्त आम्हाला घ्या 10-20 हजार रुपये घ्या. कारण आता 1 महिन्याचं डबल आहे डायरेक्ट. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. जास्त दिवस राहिलेली परत. अरे बरं खिशात राहिली होती. द्या किती आहे? ते 20,000 वाटतं. हा 20. हा अच्छा ठीक आहे 20,000 बंडल. मी शेळ्याकडे सगळे इकडे भंगार सगळे टेन्शन घेऊ नको आता. तुम्ही काळजी करू नका. डेपुटी सगळं महिनाभर आता मी बाजारची पंचायत तशी पाहिली ते. पण डबलची अपेक्षा एवढी आहे ना. आता काय आता 3 लाख गुतवले डोक्यात. 6 लाख कशी. काळजी करू नका. घेणं बँक तू बघता आता टेन्शन घेऊ नको. हे बाय साहेबांनी आमचे नाही का डबल केले 2दा. आजपासून लागले का दिवस मोजायला पुढे? आजपासून फक्त दिवसच मोजायचे, बाकी टेन्शनच घेत नाही. काळजी करू नका. घेणं बँकचा तुम्हाला विश्वास माहितीचे. त्यांनी 2 वेळा पैसे गुतवले, 2 वेळेस वेळेवर पैसे साहेब बरं का गाय विकून आणलेलं आहे बरं का. हे डबल काहीच काळजी करायचं नाही. विश्वास ठेवायचा. 1 महिन्याने वाट पाहिजे. 1 महिन्यात तुम्हाला सगळं 1 महिन्याच्या दिवशी विकून दिलेलं आहे. नाही काळजी करू नका. विश्वास ठेवा.
विश्वास ठेवा. यांना 2 महिने 2 वेळा विश्वास ठेवला, 30 वेळेस यांना आता 3री वेळ आहे. काळजी करू नका. बिंदास राहा. तिसरी वेळ आहे ना. डेप्युटी तुमचं कलेक्शन खूप समाधानकारक झालेलं आहे. 55 लाख म्हणलं होतं, 65 लाख तुम्ही करून दिलेले. नाही तुम्हाला मी काय बोललो होतो. नाही चांगलं आहे. बरं चला, नाही काळजी करू नका. 1 महिन्याने सगळेजण गावकरी 10 तारखेला उपस्थित राहा आणि वेळेवर या. हा माझ्याकडे कलेक्शन ज्यादा असतं, पुढे परत मला टायमाला जावं लागतं, त्यामुळे थांबावं लागत नाही मला. चला येऊ का? साहेब तुमचा नंबर भेटला असं तर. नाही नंबर डेप्युटीकडे आहे ना. डेप्युटीकडे का? हो डेप्युटीकडे घेऊन टाका. टेन्शन घेऊ नका. डायरेक्ट डेप्युटीकडे नाही आजपर्यंत डेप्युटी देत होते पण आता आपले गेले ना. नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण पर्सनल साहेबाला कधी अजून कोणाचे पैसे पैसे लागले ना साहेबांना. याच्या खाली घेतले. चला येऊ का? वाट पहा आता, वाट पहा. हा वाट पहा. महिना पूर्ण होण्याची वाट पहा. हा वाट पहा. नाही 1 महिना पूर्ण होण्याची वाट पहा. नाही तसं नाही, 1 महिना पूर्ण होण्याची वाट पहा असं म्हणतोय मी. त्याचा गैरसमज करू नका. हा चला. हो यस. नाही काय अडचण नाही. डेप्युटी आहे, काही अडचण आली डेप्युटी आहे. बरं ऐका ना, काही अडचण आली ना डेप्युटी आहे, काही अडचण समाज असेल डेप्युटी तुम्ही जाऊन समस्याचं निराकरण होऊन जाईल. चला येऊ का मंडळी? चला पुढच्या वेळेस कलेक्शन ज्यादा करा. 55 लाख 65 लाख झालेलं आहे, 2 करोड करा डायरेक्ट. येतो. डेप्युटीला बंगला एकूण पैसे भरलेले. आपल्याला भरोसा नाही का? मग ते भेटणार नाही ना परत जाणार. तुमचं घेतलं करून दिले तुमचं घेतलं करून. काय करा नाही गड्या, आता किती एकच झालंय. असे तर लय आता जोडावं लागतील लोक. काय करावं, एकच झाले मायाचे. करावं लागेल झोपून घ्या पाहत आहे तर ना. लय डोक्याला बोर झाला गड्या. एवढे एकच उद्या काही करावं लागेल, काही थोडेफार. चला कुठं खरेदीला काही जागा बिगा असली तरी पाहावं लागेल आता. नमस्कार वडतके साहेब. नमस्कार या तुमचे 50 लाख रुपये. हा का? हा मोजून घ्या. हा अरे वा. चला येऊ का? अहो थांबा ना, चहा घेऊन जा. चहा आणि पुढं लय वाटप आहे अजून मोठं. हा का? चला येतो. हो बर भरपूर पैसे. 500 1000 500 1000 500 1000 हा 500 1000 500 1000 500 1000 500 1000 500 1000 500 500 1000 500 काय कुची कोण पाळली? जा घर गोळा पैसे, सारे पैसे गोळा कर. कुची कोण पाळली नाना? ओ अरे बाबू, अरे बाबू, आता उशीच गेली फाटून मायकून सारी. काही सुधारणा स्वप्नच लय बेकार पडत. अरे 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 नको थांब. अरे या स्कीमच्या नादात ना मी पार उशी फाडून टाकली. मला तर काय सोयच व्हाय ना. गोळा करू लाग, चाल पटकन गोळा कर. नको आईला नको सांगू, कोणाच नको सांगू. या स्कीमच्या नादात सगळा असाच गोंधळ उभा राहिला आहे. प्रदीप बरा काय करतो ते? उद्यापासून ना सगळ्या पैठणी साड्या, रेशीम साड्या काय 5-5 10-10 घेऊन ये. आता पैशाला कमी नाही आता.
पैसे तर उद्या यायचे. आपण मग लगेच आता आजच काय अडू राहिले? काय तुला हे करायचं ते करून घे दागिने आता तुलाच आता भारी भारी काय करायचं ते दागिने करून घे. प्रदीप अपरा बरं उद्या पाहू मग. उठा आता आवरून घ्या. हा बोलव ते प्रदीपला बोलव बरं. अपरा प्रदीप अरे चाल लवकर ये. आत्ताच्या आता हा बॅरल आहे ना धुवून काढा. आता ते काय रोज रोज ते कोलाला जायचं ते पिल्लू आणायचं आणि ते करायचं त्यापेक्षा ना डायरेक्ट याच्यातच टँकर भरून लगेच लोड करून घेतो म्हणजे इथूनच आपलं काढायचं जाणार घ्यायचं जाईन. नाही धुवून काढ बरं तेवढं आज आत्ताच्या आता. करतो हॅलो टेलर का? हॅलो टेलर का? हा आपल्याला ना जरा कपडे आता भारीतले शिवायचे बरं का. पायजामा आणि कोट तेच. हा पण 2000 मीटरचं कापड पाहिजे आता एवढेच. हा आणि गुंड्या त्याला ना डायमंडच्या. हा तेच झाल्या पाहिजे. आणि आता एवढेच पायजामाला नाडी नाही बरं का. आता सोन्याची चैन टाकायची सोन्याची चैन. हा ते नाही मी ते काय करायचं ते करतो. तुम्हाला काय करायचं तर त्या पद्धतीने शिवून काढा फक्त. पैशाला कमी नाही हो. पैसा भरपूर आहे आता आपल्याकडं. हा तुमचं काय जे असन काय असेल ना तुमच्याला शिवायचं ते मी काय किती आहे. हा बरं दुप्पट देतो दुप्पट. हा बरं हा पण झालं पाहिजे. हां चालन लय आतून बऱ्याच लोकांना हे करायचं आता. चालन पाहतो आता. हा ठेव. हा ठेव. हा आहेत ना आहे द्यायचे. काय रे काय तोंड दडी चालले तुम्ही? तुमच्याकडे चालू होतं. माझ्याकडे चालते का? काय चालू तुमचं? नाही ऐका ना तशी माझ्याकडे सगळ्याची यादी आहे. सांगा तुमचे किती आहे? 15,000. तुमचे 15 आहे मुद्दल 15 आणि 5,000 व्याज. तुमचे सांगा शेठ. 8,000 रुपये. शेठ तुमचे? आमचे 25,000 दारूचे. आता तुमचे किती झाले म्हणे? 15,000. 15 आहे ना. तू 20 घेऊन टाका. 5 ॲडव्हान्स देतो. पण इथून पुढं हे 1 किलो आणि 2 किलोचं नाही घ्यायचं. डायरेक्ट पोत्याने माल आला पाहिजे आपल्याला. सगळं सामान पोत्याने द्यायचं आपल्याला. तुम्ही एवढी बाकी आमचे देऊन हा देणार सगळं निलवणार तुमचं. पण आपल्याला सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे. हा आता तुमचं सांगा. आमचे सगळे 20,000 रुपये झालेले. 20,000 झाले का? बरं तो आणि बरं तुम्हाला ना 20च्या ऐवजी ना 30 देऊन टाकीतो. चालेल. हा जाऊ दे काय ना काळजी करू. तुमचं 8,000 रुपये झाले ट्रॅक्टरचे का? 10 घ्या. तुम्हाला ना 2 जादा देईन. पण आता ना आता नांगराच्या डोंगराचं मी ताणच ठेवणार नाही. आता मी डायरेक्ट 90 ट्रॅक्टर घेणार आहे. आता आहे का तुमच्याकडे विक्रीला? नाही देणार. आज सगळ्यांचे मिटणार आहे. तुमची काळजी नका करू. पण आता मला नवीन ट्रॅक्टर घेतो. तुमचं जर इकायला असलं तर ते सांगा. नाही तर ते तुमचंच घेऊन टाकीतो आता. हप्ता भरायलाच नाही. बरं तुमचं सांगा शेठ. तुमचं सांगा काय? 25,000 दारूचे नाना तुमच्याकडे. अहो आज तुमचे ते आता तुम्ही आता ना मला बाटल्यानं पिल्लानी देऊच नका. आता गाडी तुम्ही घेऊन यायची. बॅरल आहे ना तिथं धुवून ठेवलेलं आहे. ते बॅरल भरून ठेवायचं माझ्यावर तुम्ही आता. हा पैसे तुमचे ये आणि ते बॅरलचे सगळे मिळून आहे ना पार तुम्हाला पार जायचं यायचं भाडं काय असेल ते सगळं एक्स्ट्रा देऊन टाकीन तुम्हाला 5,000. आता हा उद्या नाही आज जर आले तर आजच येतील. ध्यानात राहू द्या. उद्याचा चक्कर फेल नाही ना? नाही होणार काळजी करू नका. चक्र मार. नाही आज दुपारपर्यंत जर आलं साहेब तर सगळ्यांचं मिटणार आहे. सगळ्यांचं मिटणार. काळजी करू नका. तुम्ही भेटतच नाही. हो नाही असं होणार नाही. सगळ्यांचे 10 वाजता पैसे भेटणारे नाना. कोणाची उधारी ठेवत नसतो. चालन ध्यानात राहू द्या. आणि तुम्ही जरी नाही आले तरी मी तुम्हाला घरी नेऊन देईन. तुमचे पैसे आणून देईन. नाही आता ते उद्या डबल धमाक्याचे पैसे. हा घ्या ना बँक. येऊ का? हो चला उद्या यावं लागेल 10 वाजता. ऐकलं का?
आता सारे जुने पाने कपडे सारे जाळून टाक. आता नाना इथून पुढे सगळे मलमलीचे कपडे घालणार आणि जे उरलेले कपडे ना गोरगरिबांना देऊन टाक. मी आता चाललो. काय झालं? अरे बाबा शेड्यू आता आपल्या सारे नवेच कपडे घालायचे. ते डेपुटी साहेब आहे ना अजून. काय म्हणतो साहेब? फोन लावून राहिलो नाना केव्हा धरून पण साहेबांचा फोनच लागा ना. काय बांधलं हे साहेबांची वाट पाहत राहिलो. अरे काय साहेबांची साहेब बातम्या पुढे कचा ग ती कंपनी फ्रॉड निघली ते साहेब पळून गेला. काय बोलतो? फोन लावून राहिलोय. काय डेपुटी हे पा डेपुटी हा बातम्या काय चालू आहे? त्यांच्या बँकेचं काय होतं कोणतं सगळ्या फोडल्या लोकांनी त्यांचं काहीच ठेवलं नाही. त्यांचं सगळं फोडून टाकलं. आमच्या पैशाचा काय डेपुटी? आता मला दोनदा आले मला आम्हाला सांगू नका. आमची नवे कपडे घ्यायचे होते. नवे कपडे अरे डेपुटी नवे कपडे डेपुटीला काय करायचे सांग. आम्ही तो तोंड काळा तोंड करायचं नाही. मग काय करायचं? अरे काय पळतो तू? अरे पळू नका थांब. नमस्कार मित्रांनो, मी सुनील ओडितके. गावाकडच्या करामतीमध्ये झाल्याच पाहिजे या वेबसिरीजमधला एक छोटासा कलाकार. मी तुम्हाला आता या आजच्या भागाबद्दल तुम्हाला सांगण्याचा असा प्रयत्न करतो की अशा कुठल्याही स्कीमच्या नादी लागून आपले कष्टाचे पैसे वाया घालू नका. कारण की अशी कुठली आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात कुठली अशी स्कीम नाही का 1 महिन्यात 2 महिन्यात पैसे डबल करून देते. अशी कुठेही असं काहीच नाही आहे. फक्त हे अशा प्रकार घडत राहते आपल्या परिसरामध्ये. म्हणून हे आमच्या वेबसिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो एक छोटासा. नमस्कार, मी आकाश शिंदे. आपला गावाकडच्या करामतीतला मी पण एक कलाकार. मला एकच सांगायचं की जे आमच्या वेबसिरीज जी आहे वेबसिरीज अशा पद्धतीने आधारित केली की जे आज गावागावात जाऊन असे साहेब येतात, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, मी तुम्हाला महिन्यात 2 महिन्यात डबल पैसे करून देऊ, 6 महिन्यात डबल करून देऊ. मग कुणी महिला वर्ग असेल, कुणी म्हातारा मीडियम वर्ग असेल. कारण की हे काय करतात, कुणी शेळ्या विकतं, कुणी गाया विकतं. डबलच्या आशेमध्ये त्यांनी सगळं स्वतःचं घर बरबाद होतं. कारण तो जो येतो साहेब तो पळून जातो आणि आपले पैसे आपल्या गावातला एकदा हप्ता आला का परत यायचं त्याचं नाव घेत नाही. अशा कुठल्याही डबल योजना अशा जसं आकाशने सांगितलं आपल्या की ह्या ज्या योजना आहेत, ज्या स्कीम असतात डबलीच्या ट्रिपलीच्या, ह्या कुठल्याही प्रकारच्या आपल्या बँका देत नाहीत. तर तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडू नका. आम्हाला हा संदेश आपल्या व्हिडिओ मार्फत द्यायचा आहे. नमस्कार, मी किरण अशोक ओडितके. गावाकडच्या करामध्ये झाल्याच पाहिजे या वेबसिरीजचा निर्माता, लेखक आणि तसेच एडिटर. तर सांगायचे तात्पर्य असे की आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना जीवनामध्ये कोणताही शॉर्टकट आपण करायला नाही पाहिजे, घ्यायला नाही पाहिजे. शॉर्टकट्स कोणता नसतोच कधी. त्याच आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत करावीच लागते आणि मेहनत केल्यानंतरच आपल्याला त्यातलं फळ भेटतं. आणि मेहनतीचा पैसा तुमचे 100 रुपये असू द्या, तुमचे 1 रुपया असू द्या, तो टिकतो, तो पसतो आणि त्याच्यातून आपण काहीतरी आपलं कार्य होतं. जो आपण या स्कीमच्या नादी लागतो, डबल झाले, टेबल झाले, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, याच्यामध्ये काही तथ्य नसतं. या सगळा थोतांड असतं. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सगळे गरीब प्रकार असतो की पैसे घेणे. सुरुवातीला लोक तुम्हाला आमिष दाखवतात, 1 वेळ देतील, 2 वेळ देतील, 3ऱ्या वेळेस तुम्हाला ती फसवणूक होते. अशी फसवणूक तुम्ही बघितलं असेल की आसपास आपल्या खूप प्रकारे सत्य झालेली आहे. त्याच आम्ही या घटनेवर एक सत्य घटनेवर आम्ही हा वेबसिरीजचा भाग आणलेला आहे. तर तुम्ही तुमचे जे सेविंग आहे, तुमचं जे तुम्ही कमवलेले पैसे आहे, कोणाच्याही अशा कोणत्याही साहेबाच्या कोणत्याही अशा थोतंड बँकेच्या बळी पडू नका, अधीन करू नका, पडू नका. तुमचा जो पैसा आहे तुम्ही तुमचा पैसा सेविंग सरकारी बँकेत करा आणि कोणत्या अशा बळी पडू नका, जेणेकरून तुमचे अशा प्रकारे तुमची फसवणूक होईल आणि अशा प्रकारे तुमचा तोटा होईल. तर आमचं एवढं सांगणं आहे की तुम्ही यातून काहीतरी आमचं घ्यावं. पुढील संदेश. नमस्कार, मी ज्योती किरण वडितके. गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे याची सहनिर्माती आणि छायांकन कॅमेरामन. तर तुम्ही या पेजवरती नवीन असाल तर पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.